नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सध्या बाजारमध्ये बऱ्याच पालेभाज्या पण येत आहेत, त्यासोबत शेपूसुद्धा येते। तर शेपूची भाजी अगदी सर्वांना आवडेल अशी कशी करायची ही रेसिपी मी आज इथे घेऊन आलेली आहे। तर जे नवीन आहेत चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या ह्या नवीन नवीन रेसिपीज किंवा जे चमचमीत आहे खायला ते भेटेल। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, कढई गरम होते, त्यात मी तेल ॲड करणार आहे। खूप टेस्टी लागते भाजी ही आणि मस्त चवदार सुद्धा, चव पण छान येतो। लहान मुलं सुद्धा खातात ही आवडीने भाजी आणि मोठे सुद्धा खातात। ज्यांना डाळ घालून पसंत नाही किंवा आवडत नाही ते लोक सुद्धा आवडीने खातात ही भाजी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल आणि कळेल सुद्धा की मी काय काय घातलेलं आहे। अगदी 2 ते 4 मिनिटात 5 मिनिटात बनणारी ही भाजी आहे। पटकन टिफिन साठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तेल टाकलेलं आहे मी, तेल गरम होत आहे, फुल फ्लेम वरती माझा हा गॅस आहे। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, झटकीपट बनते आणि टिफिनला काय द्यावं वेळ नाही असं वाटलं तरी ही 2 मिनिटात तुम्ही भाजी बनवू शकता। तर इथे मी मोहरी ॲड करते, अर्धा चमच जिरे। त्यानंतर मी फ्लेम लहान केलेला आहे, यात मी घालणार आहे थोडंसं जास्त प्रमाण घालणार आहे लसूण। लसूण थोडंसं फ्राय झालेलं आहे, यात जाईल लगेचच पाव टीस्पून हळद, जेणेकरून छान टेस्ट येईल आणि हळद ही आपल्या शरीरासाठी चांगली असते। तर छान अशी फ्राय झालेली आहे ही भाजी। मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। आता यात मी ॲड करणार आहे, बाकी कुठला काही मसाला एक्स्ट्रा यूज करणार नाही, काहीच नाही, फक्त हळद, मीठ आणि भरपूर असं लसूण टाकलेलं आहे। तर खूप टेस्ट येते भाजीला। थोडं लसूणचं प्रमाण जास्त टाका म्हणजे छान असा चव येईल। आता ही भाजी दिसते भरपूर तुम्हाला, पण बनते वेळेस थोडीशीच बनते, त्यामुळं बनवते वेळेस बघून बनवा की तुम्हाला किती जण आहात आणि किती जण टाकणार आहात खायचं आहे। तर मीठ हे पाव चमचा यूज केलेला आहे मी। एक पेंडी होती माझी, म्हणजे जवळजवळ 300 ग्राम भाजी होती ही, तर पाव चम्मचपेक्षा थोडंसं मीठ जास्त टाकलेलं आहे। आता याला मी फ्राय करून घेते। छान असं खालीवर करून घेते आणि वाफवून घेते अगोदर। बघा थोडीशी खालची फ्राय झाली, तर आत्ताच भाजी ही दबते। भाजीत अगोदर मीठ कमी टाका, कारण भाजीची अगोदर क्वांटिटी जास्त वाटते, नंतर थोडंसं म्हणजे टेस्ट करून तुम्ही ॲड करू शकता। आता बघा भाजी किती कमी होईल, आत्ताच किती कमी झाली बघा, पूर्ण कढई भरून होती, आता पूर्ण अर्धी झाली। अजून वाफेल तर अजून अर्धी होईल, अर्धीपेक्षा पण कमी होईल। तर ही अशी मी एक 2 ते 3 मिनिटं याला वाफवून घेणार आहे छानपैकी। 1-2 वेळेस मध्ये हे जे फ्राय करून घेणार आहे ते पण करणार आहे। तर याला मी 2 मिनिटासाठी वाफवून घेते। तर बघा आपली भाजी छान अशी वाफलेली आहे, मस्त एकदम। किती कमी क्वांटिटी झालेली आहे बघा याची। याला मी थोडंसं फ्राय करून घेते आणि शेवटी 2 चम्मच मी यात शेंगाची कूट घालणार आहे। भाजलेले जे शेंगाचं कूट असतं ना ते, काही जणांना आवडत नसेल तर स्किप करा, पण शेंगाचं कूट घातल्यानंतर छान असा चव येतो यामध्ये, म्हणून 2 चम्मच ते 1.5 चम्मच यात शेंगाचं कूट ॲड केलेलं आहे। तर आता आपण याला सर्व करूया। आपली भाजी ही
रेडी झालेली आहे. आता मी सर्व करते. बघा किती छान अशी ही भाजी झालेली आहे. करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.